इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र धडा 4 आर्थिक विकास. तर मुलांनो, आपण आज या धड्यामध्ये भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम भारताने जी स्वीकारलेली अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. तर सर्वप्रथम आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ते समजून घेऊया. तर मुलांनो, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जेथे उत्पादनाच्या साधनांची मालकी खाजगी भांडवलदारांच्या हातामध्ये असते आणि या साधनाला मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो. आजही बऱ्याच देशांमध्ये, प्रामुख्याने USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांसारख्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्याचे आपल्याला दिसून येते. तर दुसरी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. मग समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे बोल्शेविक क्रांतीनंतर पूर्व सोव्हिएत संघात या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. रशिया, क्युबा, चीन ही समाजवादी राष्ट्रे मानली जातात. तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांवर शासनाची मालकी असते. सर्व निर्णय शासनाचे असतात. ग्राहकांना इथे फारसं असं महत्त्वाचं स्थान नसतं. नफा कमवणे हे एक उद्दिष्ट असतं, मात्र तो नफा जनकल्याणार्थ म्हणजे लोकांच्या भल्यासाठी, लोकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवण्यासाठी वापरला जातो. तर अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था आपण पाहिली. पण भारताने मात्र मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे जी केवळ समाजवादी स्वरूपाची तर नाहीच आहे, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था नाही आणि खाजगी भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा नाही. तर अशी अर्थव्यवस्था की या अर्थव्यवस्थेमध्ये या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते. जसं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी क्षेत्रसुद्धा आहे आणि खाजगी क्षेत्रसुद्धा आहे. अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अर्थव्यवस्थेत आहे. तर काही प्रमाणात सहकारी क्षेत्र सुद्धा अस्तित्वात आहे आणि अशा प्रकारे एक प्रकारचा त्रिवेणी संगम आपल्याला या अर्थव्यवस्थेत आढळून येतो. तर आपण या मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. तर सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. दुसरं क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, त्यांच्या वैयक्तिक मालकीचे असतात आणि त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू म्हणजे ज्यांचे आपण उपभोग घेतो. उदाहरण TV आहे, कार आहे, कार बनवण्याचे उद्योगधंदे आहेत. अशा अनेक उपभोग, सौंदर्य प्रसाधने आहेत. म्हणजे अशा प्रकारचे अनेक उद्योगधंदे आहेत जे खाजगी क्षेत्र यामध्ये येतात. आणि तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. म्हणजे काही खाजगी, काही सरकारी असं मिश्र प्रकार असतो. ते क्षेत्र म्हणजे संयुक्त क्षेत्र. तर मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी
व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं देखील आहे. या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घ्यायचा आणि अधिकाधिक उत्पादन करायचं. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुद्धा होते. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही. मग या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नफा पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या हातात जातो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचं पूर्ण नियंत्रण असतं, ग्राहक दुर्लक्षला जातो. पण या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मात्र देशहिताला प्रथम प्राधान्य असतं. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. तर मुलांनो, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघा, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही जी क्षेत्र आहे ना, यामध्ये खूप सारं भांडवल लागतं. म्हणजे खूप सारं अर्थ लागतो, पैसा लागतो आणि त्यामुळे गुंतवणूक लागते आणि त्याकडून मिळणारं जे फळ आहे, जो काही नफा आहे, तो सुद्धा काही कालांतराने म्हणजे खूप वेळाने मिळतो. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये, अशा क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक करणारे उद्योजक पुढे येत नाही. मग अशा वेळी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो. कारण की बघा, रस्ते बांधणं, रेल्वे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी नफा की तोटा हे न बघता ते लोकांच्या हिताचं आहे, लोकांच्या गरजेचं आहे, म्हणून करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. मग अशा प्रकारे मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती आणखीन वाढली. या धोरणानुसार मग काय होतं बरं हे धोरण? तर या धोरणानुसार अवजड उद्योग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मोठी मोठी यंत्र बनवणं, वाहन उद्योग, हा जो अवजड उद्योग आहे, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. आपण मागच्याच मठात बघितलं भारताच्या अंतर्गत आव्हानांमध्ये की प्रदेशवाद आहे. यामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये चालू असणारा जो आर्थिक विकास आहे तो कमी जास्त असतो. त्यातील विषमता ही कारणीभूत असते, हे प्रामुख्याने आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे हा प्रादेशिक विकास आहे त्याचा समतोल साधणं म्हणजे सर्वत्र सारखा विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवलं गेलं आणि या साऱ्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. केव्हा? तर 1973च्या औद्योगिक धोरणात. आणि त्यामुळे विकास अधिक वेगाने होऊ लागला, विकासाची गती वाढली. लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. गृह उद्योग तुम्हाला माहीत आहे, घरगुती उद्योग, पापड लोणचं बनवणं, शिवणकामाचे उद्योग आहेत जे घरी चालतात. ग्रामोद्योग म्हणजे ग्रामीण भागातले उद्योग, म्हणजे कला, ग्रामीण भागातील जी कलाकुसर आहे, म्हणजे बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे, हा एक ग्रामोद्योग आहे. एखाद्या ठिकाणचं वैशिष्ट्यपूर्ण असं कापड असतं, जसं पैठणी प्रसिद्ध आहे, रेशमी कापड येवला येथे, मग तो तिकडचा ग्रामोद्योग, घराघरातून चालणारा गृह उद्योगसुद्धा. आणि लघु उद्योग, मग अशा प्रकारच्या उद्योगांच्या विकासावर लक्ष देण्यात आलं. आणि सहकार क्षेत्र, मग सहकार क्षेत्र म्हणजे काय? सहकार म्हणजे काय? तर सहकार नावातच सहकार्य आहे. म्हणजे प्रत्येकानं स्वतःपुरतं व स्वतंत्रपणे कार्य करायचं नाही आहे, तर अनेकांनी एकत्र व परस्परां सहकार्याने कार्य करणं म्हणजे सहकार.
बरोबर. तर मग ह्यामध्ये काय होतं, समान आर्थिक व्यवहार करू इच्छिणारे लोक एकत्र येतात आणि ते परस्परांना मदत करतात आणि एखादा कारखाना उभा करतात. जसं सहकारी साखर कारखाने आपल्या महाराष्ट्रात आढळून येतात. हा जो सहकार क्षेत्र आहे, यामध्ये विशेष लक्ष पुरवण्यात आलं. त्यांना विविध प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी आणल्या गेल्या. तर मुलांनो, या सहकार क्षेत्रामध्ये सांघिक हित महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे सर्वांच्या हिताला प्राधान्य दिलं जातं. तर आज आपण भारताने स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे हे जाणून घेतले. थँक्यू.